जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून काम चालू करण्याचे आदेश नसताना दर्शनाळ रस्त्याच्या कामास सुरुवात झालाच कसा, असा प्रश्न ग्रामस्थांना पडले आहे। याबाबत ग्रामपंचायत सदस्य आकाश माने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी तक्रार करून कार्यवाही करण्याची मागणी केली। गट विकास अधिकारी व संबंधित विभागाला माहिती न देता मजुरांचे अकुशल रक्कम मजुराच्या खात्यात जमा केलीच कशी, मास्टर आदेश निघालाच कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे। कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार करत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची नियमावली धाब्यावर बसवून रस्त्याची कामे सुरू केल्याचा उघडकीस आले आहे। रोजगार हमी योजनेतून अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळच्या अंतर्गत रस्त्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद बांखा उपविभाग अक्कलकोट यांच्याकडून प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मंजुरी आहे की नाही, याबाबत अधिकाऱ्यांमध्ये मत वेगवेगळे आहे। रस्त्याचे काम चालू करण्यासाठी संबंधित विभागाचे उपअभियंता किंवा सहाय्यक अभियंता यांनी त्या गावात जाऊन कामाची पाहणी केली नाही व काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले नाही, परंतु अकुशल एमबी तयार करून सहीसाठी तयार आहे असे असताना प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्व कल्पना न देता काही लोकांनी थातूरमातूर पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण केले आहे। एस्टिमेट प्रमाणे रस्त्याचे काम न करता 10 mm क्रेशर वापरून अतिशय कमी प्रमाणात सिमेंटचा वापर करण्यात आले आहे। त्यामुळे ठिकठिकाणी या रस्त्याला तडे गेल्याने या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता व दर्जाविषयी शंका उपस्थित होत असून त्याची चौकशीची मागणी होत आहे। दर्शनाळ येथील रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून करण्यात आले, परंतु जसे कामे होतील तशी हजेरी मास्टर भरले जाते, परंतु संपूर्ण काम संपले, मास्टर मात्र 2च निघाले। त्या मास्टरचे बिल गट विकास अधिकारी व संबंधित विभाग यांना पूर्व कल्पना न देता रोजगार हमी योजना विभागातील एका कर्मचाऱ्याने मनमानी करत मजुरांची रक्कम बँक खात्यामध्ये पाठवली आहे। त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांना अर्थपूर्ण देवाणघेवाण केल्याची चर्चा आहे। याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन अक्कलकोट पंचायत समितीमधील कर्मचारी यांनी केलेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी होत आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामे करण्यात येत असून रमाई घरकुल व प्रधानमंत्री घरकुल मास्टर काढण्यासाठी 500 ते 1000 रुपये घेण्यात येत असून पैसे न दिल्यास मास्टर काढण्यासाठी टाळाटाळ करण्यात येतो। अहिल्याबाई होळकर सिंचन विहिरीसाठी 20 ते 25 हजार रुपये रोजगार सेवक यांच्या माध्यमातून मागणी करत असून त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर लाभ घेणे अवघड होत आहे। महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री पाणद रस्ता अंदाजपत्रक तयार करण्याचे काम नेमकं कोणाचं आहे, याबाबत रोजगार हमी कार्यालयात एकमेकांवर ढकलत आहेत। सदर कार्यालयात काही एजंट काम करत असून त्यांची नेमणूक कोणी केले व त्यांना जबाबदारी कोणाच्या आदेशाने दिले यांची चौकशी करण्याची मागणी होत असून दर्शनाळ येथील मास्टर पगार हे गट विकास अधिकारी यांच्या DIC द्वारे कसे व कोणी सोडले त्याच्यावर प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होत आहे।